नमस्कार। बीडमधल्या ऊसतोड कामगाराची हुशार मुलगी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते। तिचे आईवडील प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन तिला डॉक्टर होण्यासाठी प्रोत्साहित करतात। प्रसंगी एक वेळ उपाशी राहून तिच्या शिक्षणाचा खर्च भागवतात आणि 5.5 वर्षानंतर ती MBBS होते। शासकीय नियमानुसार तिला शासकीय सेवेमध्ये काम करावं लागणार असतं आणि त्यामुळेच पहिल्यांदा महाबळेश्वर त्यानंतर ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात रुजू होते। परंतु या ठिकाणी तिच्या पुढ्यात नेमकं काय वाढून ठेवलंय याची पुसटशीही कल्पना नसलेली ही डॉक्टर संपदा मुंडे गेले 4 महिने आपल्यावरील अन्यायाविरोधात कागदावर कागद रंगवून देखील तिला कोणीच सपोर्ट केला नाही। कदाचित त्यामुळेच तिचा कागदावरचा विश्वास उडाला असावा आणि म्हणून तिनं थेट आपल्या तळहातावर 4 ओळी लिहून आपला जीव सोडला। खरं तर तळहातावरच्या रेषा म्हणजे एखाद्याच्या आयुष्याच्या दिशा दाखवतात, परंतु तिनं इथं फक्त तळहातावरच्या शाईवरच विश्वास ठेवला। या शाईनं लिहिलेले होते फक्त 24 शब्द, मात्र याच शब्दांनी कामाला लावलं आता संपूर्ण पोलीस यंत्रणेला। साताऱ्यातील सासपडे गावच्या आर्या चव्हाण हिच्या दुर्दैवी मृत्यूचा जनक्षोभ थांबतो ना थांबतो तोच फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्या प्रकरणामुळे निर्ढावलेल्या शासकीय यंत्रणेबरोबरच सातारा पोलिसांची लखतर अक्षरशः वेशीवर टांगलेली आहेत। डॉक्टर संपदा मुंडे यांची 24 शब्दाची ही डेथ स्टोरी नक्की काय आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या YouTube चॅनलवर। डॉक्टर म्हणजे जणू जीव वाचवणारा देवदूत, मात्र याच डॉक्टरवर जेव्हा जीव देण्याची वेळ येते तेव्हा हादरून जातो तो समाज। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 3 घटक रडारवर आलेले। पहिली म्हणजे खाकी, दुसरी खादी आणि तिसरा पांढरा कोट। ती गेले 4 महिने बलाढ्य सिस्टीम विरुद्ध एकटीच लढत होती। तिने आपल्या वरिष्ठांना पाठवलेल्या पत्रातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आणलेल्या। अटकेतील आरोपी आजारी असेल तरीही त्याला फीड दाखवून आमच्या ताब्यात द्या असा दबाव आणणाऱ्या पोलिसांची नावही तिनं या पत्रात लिहिलेली। या कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तिनं वेळोवेळी कॉलही केलेला, मात्र त्या अधिकाऱ्यानं तिचा नंबर चक्क ब्लॉक केलेला। रुग्णालयात आलेल्या आरोपी पेशंटला फिट सर्टिफिकेट द्यायचं की नाही हा सर्वस्वी अधिकार ड्युटीवरील केवळ डॉक्टरांनाच असावा आणि हीच तिची तळमळीची भावनाही या पत्रातून 3 वेळा दिसलेली। याचा अर्थ स्वतःच्या पेशाबद्दलच्या आत्मसन्मानालाही तिला धक्का आणि ठेच लागल्याचं या पत्रातून स्पष्ट झालेलं। आता हातावरची सुसाईड नोट तिच्याच अक्षरातली आहे का याचाही शोध घेणं सुरू आहे, मात्र तिनं पूर्वी केलेल्या तक्रारीच्या लिखाणाची स्टाईल लक्षात घेतली असता ती पेशंट, कंप्लेंट आणि चेक असे 3 शब्द थेट इंग्रजीतच लिहायची। हातावरही रेप हा शब्द तिनं इंग्लिशमध्येच लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणखी एक विचित्र घटना म्हणजे ती आपलं ऐकत नाही म्हटल्यानंतर संबंधित पोलिसांनी थेट एका खासदार महाशयांच्याकडे धाव घेतलेली। खरं तर या हवालदारांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी होती, परंतु चित्रपटासारख्या एका समांतर न्याय यंत्रणेला शोभेल असा विचित्र प्रकार या फलटणमध्ये घडलेला। पोलीस थेट राजकीय नेत्यांकडे न्याय मागण्यासाठी गेलेले। गंमत म्हणजे या खासदार महाशयांनी देखील आपल्या 2 PAंच्या फोनवरून तिला जाब विचारलेला, तुम्ही बीडचे असल्यानं आरोपींना फिट देत नाहीत का? बीड म्हणजे ऊसतोड कामगार असणाऱ्या कुठल्या साखर कारखान्याशी संबंध आला होता? हा कारखाना कुठल्या खासदाराचा होता? या सर्व उघड गुपितांचा शोध घेण्याची जबाबदारी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आहे। अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या नातेवाईकांनी मीडियासमोर बोलताना आरोप केला की पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर फलटणमध्ये दबाव यायचा। खरं तर या पॉलिटिकल क्राईमच्या बाबतीत फलटण हे नेहमीच चर्चेत राहिलेलं, वादग्रस्त ठरलेलं। पूर्वी इथल्या नेत्यानं भुवई उंचावल्याशिवाय म्हणे डायरीला नोंदच होत नसायची। नको असलेल्या लोकांविरुद्ध मात्र निरोप गेल्यानंतर तात्काळ कलम लागलेली दिसायची। आता नेतृत्व बदलल्यानंतर परिस्थिती बदलेल असं सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला वाटलेलं, मात्र परंपरा तीच राहिलेली, फक्त आदेशाची दिशा आणि आदेश देणारे बदलले। तिच्या जबाबात तब्बल 12 नावं आलेली, परंतु कुणाला आत टाकायचं आणि कुणाला सोडायचं हे आधीच ठरवणाऱ्या खाकीविरोधात तिनं अनेक वेळा तक्रार देखील केलेली, वेळोवेळी खोलपही घेतलेला। शेवटी कंटाळून माहितीच्या अधिकाराखाली DYSPंकडे अर्जही केलेला, माझ्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहिती मिळावी म्हणून। आजपर्यंत सरकारी यंत्रणेविरुद्ध सर्वसामान्यांना या अधिकाराचा वापर करावा लागायचा, मात्र एका सरकारी महिला डॉक्टरलाही नाईलाजानं का होईना याच गोष्टीचा म्हणजेच माहितीच्या अधिकाराचा आधार घ्यावा लागलेला।
परंतु याचाही शेवट काय झाला तर बिचाऱ्या अवागिनीचा दुर्दैवी मृत्यू. तिच्या आत्महत्येनं साऱ्यांनाच कामाला लावलेलं. तिच्या जबाबात फलटण साताऱ्याशी संबंधित 12 नावांचा उल्लेख आलेला. धुमाळ, केशव, नानावरे आणि बिगडे या डॉक्टरांची तिने नावं घेतलेली, तर जायपत्रे, महाडिक, चतुरे, पाटील, अभंग, बदने या पोलिसांचाही संदर्भ आलेला. आता यातला बदने हा एक साधा PS आहे. मात्र सरकारी रुग्णालयात येऊन तो थेट ड्युटीवरील डॉक्टरांच्या खुर्चीत बसतो आणि तिलाच धमकी देतो. आता ही तक्रार करूनही तिला शेवटपर्यंत काही न्याय मिळालेलाच नसतो. तिच्या आत्महत्येमुळे निर्ढावलेली सरकारी यंत्रणा जशी चक्रावलेली तशीच तटस्थपणे जगणारं समाज मनही हळवं झालेलं. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न आता आवासून उभे टाकलेले आहेत. प्रश्न 1, ती ज्या रूममध्ये राहत होती तिथून बाहेर पडून आत्महत्येसाठी रात्री 1 वाजता तिनं हॉटेल का गाठलं? राहती जागा देखील तिला एवढी असुरक्षित का वाटली असावी? सकाळी 9च्या सुमारास हॉटेलमध्ये असताना जेवणाच्या डब्यासाठी कॉल आला तेव्हा तिनं सांगते नंतर असं उत्तर दिलं. याचाच अर्थ तोपर्यंत आत्महत्या करण्याचं निश्चित नसावं. मग त्यानंतरच्या 1.5 तासामध्ये असं काय घडलं की तिनं स्वतःच्या स्कार्फनं पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं? आरोपी क्रमांक 2च्या बहिणीनं आपली बाजू मांडताना सांगितलंय की डॉक्टर मॅडम अलीकडे सतत टेन्शनमध्ये होत्या आणि त्यांनी आपल्या भावाला देखील प्रपोज केलं होतं. याबाबत त्यांच्या आईवडिलांनाही याची सूचना दिली होती. मग रोज शेकडो रुग्णांचं अचूक निदान करणाऱ्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या एका सहाय्यक डॉक्टरची अस्वस्थता ओळखता आली नव्हती काय? नंबर 4, जेव्हा पोलिसांनी या डॉक्टर विरुद्ध तक्रार केली तेव्हा तिच्या चौकशीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानं चौकशी समिती देखील नेमली होती. तेव्हा तिनं या समितीसमोर कळवळून सांगितलेल्या जुन्या घटनांची शहानिशा केली गेली काय? असेल तर तिला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागवणाऱ्या सिस्टीमबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती भूमिका घेतली? तिच्या विरुद्ध तक्रार करणारे सर्व अधिकारी कर्मचारी पुरुष होते. ती मात्र आपल्या महिला वरिष्ठांचा दाखला जबाबातून देत आपलं निरपराधित्व सिद्ध करण्याचा केविलवाना प्रयत्न शेवटपर्यंत करत राहिली. अशा वेळी केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर एक स्त्री सहकारी म्हणून वरिष्ठांनी तिला किती सपोर्ट केला? या सगळ्या घटनेनंतर जेव्हा मीडियानं तिच्या वरिष्ठांशी संपर्क साधला त्यावेळेला वरिष्ठांनी दिलेली साचेबद्ध अशी उत्तरं आपल्याला बरंच काही सांगून जातात. या प्रकरणामध्ये जणू काही ठरवून आणि पाठ केल्याप्रमाणे त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्या उत्तरांमागं बरंच मोठं गूढ लपलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटना घडल्यानंतर जे संशयित आरोपी होते ते तात्काळ फरार झाले. आणि विशेष म्हणजे या घटनेतील जो 2ऱ्या नंबरचा आरोपी आहे, जो प्रशांत बनकर म्हणून आरोपी आहे, त्या प्रशांत बनकरला 24 तासाच्या आत पोलिसांनी पुण्यामधून जेरबंद केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा प्रशांत बनकर हा फलटणमध्येच होता आणि फलटणमधूनच त्याला ताब्यात घेतल्याची वस्तुस्थिती देखील आता समोर येत आहे. त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे PSI बदने, हा आरोपी देखील 2 ते 3 दिवस पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. या दरम्यान तो कुठे जात होता, कुणाच्या संपर्कात होता याची इत्तंभूत माहिती घेणं आता गरजेचं आहे. पोलीस यंत्रणेमधील किती साथीदार त्याच्याशी या संदर्भात संपर्कात होते आणि त्याला कशा पद्धतीने मदत करत होते हे देखील तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ज्या इमारतीचं उद्घाटन केलं ती इमारत म्हणजे या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची नूतन इमारत, ज्या ठिकाणी हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. आणि त्याच इमारतीचं उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याला काळीमा लागू नये आणि गृह खात्याची लखतरं वेशीवर टांगू नये म्हणूनच त्यानंतर आदेश दिले आणि काही तासातच बदने हा स्वतःहून त्या ठिकाणी हजर झाला. या सर्वामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये गृह खातं महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी देखील साताऱ्याच्या सासपडे गावातील घटना असो किंवा महाराष्ट्रातील इतर सगळ्या घटना असो, या सगळ्या गुन्हेगारींच्या घटना पाहिल्यानंतर गृह खात्याचा कारभार किती सक्षमपणे चाललेला आहे हे सर्वसामान्य माणसाला आता कळून चुकलेलं आहे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा कालची सभा देवेंद्र फडणवीसांची फलटणमध्ये झाली तेव्हा त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चक्क माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट दिली. खरं तर देवेंद्र फडणवीस एखाद्या पक्षाचे प्रमुख म्हणून, हायकमांड म्हणून ही अशी वाक्य करू शकतात, परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अशी विधानं करणं हे निश्चितच चुकीचं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्या पद्धतीने सांगतात की हा केवळ बळी नसून तो संस्थात्मक बळी आहे, ह्यात नक्कीच
तथ्य आता वाटायला लागतं। खरं तर देवेंद्र फडणवीसांसारख्या चाणाक्ष आणि मुरब्बी राजकारणी मुख्यमंत्र्यानं आपण न्यायालय असल्याच्या आविर्भावात संबंधित आपल्या नेत्याला क्लीन चिट देणं हे निश्चितच दुर्दैवी आहे। याच महिन्यात सासवडे इथं झालेल्या आर्या चव्हाणच्या दुर्दैवी हत्येनंतर सातारा पोलिसांची सगळी अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली। या प्रकरणात देखील सातारा पोलिसांनी अक्षम्य असं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच हा गुन्हेगार दुसरं गुन्हेगारी कृत्य करायला प्रवृत्त झाला। फलटणच्या प्रकरणात देखील हेच काही घडलेलं आहे। साताराचे सध्याचे एसपी असलेले तुषार दोशी यांची यापूर्वीची जालनामधील कामगिरी देखील फारशी समाधानकारक नाही असं आता लोकांमधून सुरू उमटू लागलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकाच महिन्यात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा पोलिसांच्या अब्रूची लक्तरं ही वेशीवर मांडली गेलेली आहेत। तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।